या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर, रोटरी क्लब ऑफ सोलापूर, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त 1 डिसेंबर रोजी जनजागरण सायकल रॅली काढण्यात आली। रॅलीच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचं आणि रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर VMGMC ART प्लस सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर यांनी केलं आणि या वर्षाचं घोषवाक्य अडथळ्यांवर मात करू, एकजुटीनं HIV एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू याबद्दल माहिती दिली। रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। रॅलीचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आणि रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। याबाबत हकीकत अशी, दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 ते 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 पर्यंत सोलापुरातील विजापूर रोड परिसरात उमेश बाळप्पा हेळवे वय 45 यांच्या घराचं कुलूप लावायची कडी तोडून कशाच्या तरी सहाय्यानं कट करून घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेला 63,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानं चोरून नेला। यामध्ये रोख रक्कम, 2 ग्रॅमचं लॉकेट, 1 ग्रॅमचं सोन्याचं कॉईन, 2 ग्रॅमचं सोन्याचं बिस्किट, 20 ग्रॅमची चांदीची 2 बिस्किटं यांचा समावेश आहे। याबाबत उमेश हेळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिर्के हे करतायत। श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ हुतात्मा स्मृती मंदिर इथं उत्साहात पार पडला। प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा MD भूलशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर सुदीप विष्णुदास सारडा हे उपस्थित होते। सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील हे होते। या प्रसंगी गुरुराज माळगे, प्राध्यापक डॉक्टर राजशेखर एळीकर, प्रभुराज मैंदर्गीकर, विलास कारभारी आणि पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भीमाशंकर कोन्हाळी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमनी यांची विशेष उपस्थिती होती। विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमात बालचमूंकडून पंजाबी गीतं, फॅमिली सॉन्ग, छावा, पोतराज, शिवराज्याभिषेक, 3.5 शक्तीपीठ आणि ऑपरेशन सिंदूर अशा आकर्षक नृत्य आणि कलाविष्कारांचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकण्यात आली। प्रमुख पाहुणे डॉक्टर सुदीप सारडा यांनी आपल्या शाळेतील आठवणी आणि अनुभव पालकांसमोर मांडले। अध्यक्षीय मनोगत ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील यांनी व्यक्त केलं। वार्षिक अहवाल विजयालक्ष्मी आमणे आणि अन्नपूर्णा सिडगिद्दी यांनी PPTच्या माध्यमातून सादर केला। प्रास्ताविक मुख्याध्यापिका गीता चिकमनी यांनी केलं। निवडणूक निर्णय उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या पदोन्नतीनंतर रिक्त झालेल्या पदावर उपजिल्हाधिकारी किरण सुरवसे यांनी सोमवारी दुपारी रुजू होऊन कार्यभार स्वीकारला। उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन किरण सुरवसे यांचं स्वागत केलं। तसंच निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांची त्यांनी भेट घेऊन रुजू अहवाल सादर केला। सध्या शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचं काम सुरू असून या महत्त्वाच्या काळात निराळी यांची पदोन्नतीनं बदली झाल्यानं पद रिक्त झालं होतं। त्याऐवजी किरण सुरवसे यांची बदली करण्यात आली होती। किरण सुरवसे
हे औपचारिकपणे रुजू झाल्यानं निवडणूक विभागातील कामकाजाला वेग मिळणार आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं वयाच्या 93व्या वर्षी मंगळवारी रात्री 8:30 वाजता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील आपलं घर इथं निधन झालं. त्यांच्या पश्चात मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परिवार आहे. साथी पन्नालाल सुराणा हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे. शाळेत असताना ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितलं. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते. साथी सुराणा यांचा व्यासंग दांडगा होता. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक या विषयांवर 40 पुस्तकं लिहिली. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. सोलापूर जिल्ह्यातील गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू असून महिनाभर उलटूनही अनेक साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नव्हता. यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कारखानदारांची बैठक घेऊन 30 नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करण्याची कठोर तंबी दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या इशारानंतर अखेर जिल्ह्यातील 6 कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले. मात्र उर्वरित कारखान्यांनी अजूनही भूमिका स्पष्ट न केल्यानं शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये नाराजी वाढली आहे. दर जाहीर न करणाऱ्या कारखानदारांविरोधात आंदोलनाचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे. दर जाहीर करणारे कारखाने आणि त्यांचे प्रति क्विंटल दर याप्रमाणे: पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर 2855, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना 2850, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर 2850, सासवड माळी शुगर माळीनगर 2800, भैरवनाथ शुगर आलेगाव माढा 3001, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर पंढरपूर 2875. जिल्ह्यातील 30 ते 35 साखर कारखाने गाळपासाठी सज्ज असताना अनेकांकडे मागील वर्षाची FRP अद्याप थकलेली आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.